ओके तर गाईज व्हिडिओ स्टार्ट झाला आपला. ठीक आहे, रेकॉर्डिंग तर स्टार्ट झाले. ठीक आहे, तर विषय काय आहे गाईज, आपल्याला आहे ना फक्त एक चक्कर मारायचे. गाडीवर एक चक्कर मारून येतो मस्तपैकी. माईक फक्त माझा पडून दे कुठं. ठीक आहे, पडला तर ओके. तर गाईज आपण आता चालू चक्कर मारायला. ठीक आहे, असं तसं आता आपल्या कॅमेऱ्याचे चार्जिंग झाले आणि मला काय वाटत होतं की बॅटरी ह्याची कॅमेऱ्याची बॅटरी खराब झाली अजून एकदा, त्यामुळे चार्जिंग होत नाही आहे. पण ॲक्च्युअल विषय होता तर गायचा ॲक्च्युअल विषय काय होता माहिती आहे का, तर बॅटरी नाही, आपला स्क्वॉडचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, अशाच तऱ्हेनं आपला स्क्वॉडचा आपलं जो चार्जिंग सॉकेट आहे ना त्याचा प्रॉब्लेम होता ॲक्च्युली. ठीक आहे, आणि काहीचा आता काय विषय नाही. आत्ता जे मी आत्ता आलो कुठे फिरतोय माहिती आहे का, हा मल्लापूर आहे सगळा एरिया, मल्लापूरचा विषय आहे सगळा हा. आणि आता आपण मल्लापूरच्या सर्कलला चाललो आहे. ठीक आहे, आणि मी माझा माईक पण घातलेला आहे, त्याचा आवाज कसा आहे ते मला माहीत नाही आहे, तेव्हा पण चेक करायचं आहे. माईक पण एक 5 दिवस झालं मी पण माईक घेतला आहे आणि माईक अटॅच केला मोबाईलला आणि त्याचा रेकॉर्ड चालू केला आहे. ठीक आहे, तर आवाज कसा येतो आहे, साऊंड नाही तात्या, आवाज काय आपलं नॉईज कॅल्क्युलेशन नाही रे, नीट बोल रे हंबल फंबल मारणार. ठीक आहे, तर असा विषय आहे. ठीक आहे, तात्या आडवा आला, काय विषय नाही शिरका, येऊ दे आडवा. तर काय आता आपण आहे मल्लापूरमध्ये आणि आपण चाललोय मल्लापूरच्या सर्कलकडे. ठीक आहे, इथंच आहे मल्लापूरचं सर्कल आणि हा रोड कुठंच जात नाही, इथंच आहे. भरपूर दिवस झालं अशी बडबड करायची आपल्याला. ठीक आहे, हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला, हे मल्लापूरचं सर्कल आहे. ठीक आहे, हे आहे मल्लापूर सर्कल आणि इथून आपल्याला हापसीगुडाच्या हे जे आहे ना हापसीगुडा रोड आहे, हे जे आहे ना हापसीगुडा रोड आहे. आणि आपण असं बारबार बघा गाडी चालवायची नाही. ठीक आहे, एवढी गाडी फास्ट कधी चालवायची नाही. काय बडबड चालवाय तुझी, कसं काय व्हिडिओ आहे ना, मी टाकणार म्हणजे टाकणार. हा जो व्हिडिओ आहे ना मी टाकणार म्हणजे टाकणार, मला बघायचं आहे कसा साऊंड वगैरे येतोय, काय विषय येतोय. ठीक आहे, आणि इथून मग अशी मी फॅन घेऊन गेलो. मी काय ब्लॉग नाही बनवला, मी मित्रासोबत आलतो तर त्याच्यासोबत येऊन फॅन घेऊन गेलो. विषय काय आहे, मम्मीसाठी फॅन आहे ना, मम्मी दुसऱ्या रूममध्ये बसतो तर तिथं फॅन नव्हता. आणि आता का पावसाळा चालू आहे, थंडी वाजत होती म्हणून फॅनचा यूज नव्हता. तर काल भरपूर उघडलं, त्यासाठी मग आता मागाशी तर गाईज मागाशी काल आहे ना भरपूर उकडलं माहिती आहे का, त्यामुळे तुझं नको मम्मीला त्रास द्यायला, आपल्या पाहिजे असताना मम्मीला त्रास नको व्हायला म्हणून मी मागाशी एक लगेच फॅन घेऊन गेलो. आणि कामावरून 7 वाजता आलतो घरी रूमवरती, तर मागाशी फॅन पण घेऊन गेलो. ओके, आणि हा जो आहे ना हा मल्लापूर आणि हापसीगुडा हा रोड आहे. आणि मल्लापूरपासून हापसीगुडाकडे जातो ना तो असा हायवे, त्या हायवेनं आपण चाललो आहे आता सध्याला. आणि अजून काय सांगू तुम्हाला, अजून काय बडबड करू. आणि गणपती वगैरे सगळीकडे, आता बुधवारी गणपती आहे 27 तारखेला,
तर आज सगळं गणपतीचं त्या कोणाचं आगमन झालं नाही. मागाशी ह्या व्हिडिओत बघा तुम्ही, ह्या व्हिडिओमध्ये ते गणपती घेऊन जाताना दिसतात. त्यांचं प्रत्येकाचं आगमन होत आहे किंवा काहीतरी त्यांचं डेकोरेशन वगैरे किंवा अगोदर काहीतरी पूर्वतयारी असेल त्यांची, असा विषय आहे त्यांचा. तर असं ते आनंदाचा माहोल आहे सगळीकडे. ठीक आहे, आनंदाचा माहोल आहे. आणि मी काल नाही परवा दिवशी आहे ना, मी यादगिरी गुट्टा आणि सुवर्णगिरीला गेलो. यादगिरी गुट्टाला गेलो, तिथं ब्लॉग बनवला. पण सुवर्णगिरीला गेलो ना, आम्ही काहीतरी 5:30-6च्या दरम्यान पोहोचलो असून. तर तेव्हा तिथं देवाची आरती चालू होती. तर त्यामुळं काय देवाची आरती चालू होती, त्यामुळे तिथं रांगेत भरपूर उभं राहावं लागलं. भरपूर जण बसले होते तिथं रांगेत असे. तर तिथं जवळजवळ अर्धा ते पाऊण तास बसलो असं आम्ही तिथं. आणि अर्धा पाऊण तास झाल्यानंतर मग देवाची आरती झाल्यानंतर त्यांनी मग दर्शनाला चालू केलं. दर्शन चालू केल्यावर मला गर्दी भरपूर झाली ना, अर्धा पाऊण तास थांबून. तर आणि त्यात सॅटर्डे होता ना, सॅटर्डेला आणि संडेला तर भरपूर लोक राहणार तिथं देवस्थानला. आणि कारण बघण्यासारखं ठिकाण आहे. आणि तिथून मग आम्हाला पाऊण तास लागला. दर्शन घ्यायला. आणि आईचं गुडघं वगैरे दुखत होतं ना, तिला उभं राहायला एवढं त्रास म्हणावं लागेल. जास्त वेळ उभं राहिले येत ना, तर मग जास्त वेळ उभं राहिली ती. तरी पण तिला म्हणत होतं जायचं का माघारी, तर नको म्हणले 10 मिनटं लागतील. असं करत एक 10-15 मिनटं दर्शन झालं आमचं, काही विषय नाही. तर आई म्हणली की गर्दी होती बाबा खूप. तर ते आरती चालू असल्यामुळं त्यांनी थांबून झाले होत्या लाईनी, त्यामुळं गर्दी झाली. ठीक आहे, माईक मला सारखा चेक करावं लागतं यार. बघा ठीक आहे, काय आता आपण हातशिवड्याला जाऊन यायचं काय? हातशिवड्याला काही काम नाही बरं का. कुठल्या सिग्नल कसं वळवा आपण, काय विषय नाही. मोठं जो सिग्नल येईल ना किंवा क्रॉसरोड येईल ना, तर तिथून वळू आपण, काय विषय ना. असं चालतं टाईमपास चक्कर मारायला म्हणलं. कॅमेरा पण फुल चार्जिंग झाला ना, तर कुठं तर त्याचा वायपट आता आपलं कॅमेराची चार्जिंग झाली ना, तर म्हणलं बघा एकदा टेस्ट करून. ह्या माईकची पण टेस्ट होईल आणि कॅमेराची पण टेस्ट होईल ना, त्यामुळं बघा म्हणलं चालेल. इथून लेफ्ट साईडला गेलं तर आमची कंपनी आहे गाईज. आणि तिथून राईट साईडला गाडी नॉर्मल चालू होती, काय विषय नाही. गाडी जर आम्ही अशी बिरी चालवली का, आम्हाला शेजारची कडची वाडाची माणसं आम्हाला नक्की सेवा देतात. म्हणजे तात्या काय तात्या काय. आता टाईम भेटेल तेव्हा मी व्हिडिओ बनवणार, म्हणजे बनवणार. ठीक आहे, काय विषय नाही. मला माईक पडायची टेन्शन आहे, आपलं टेन्शन आहे. माईक पडू नये फक्त. 1200 रुपयाचा माईक घेतलाय तो पडू नये फक्त. नवीनच आहे, 4 दिवस झाले. तर लास्ट टाईमला काय झालं, ग्लोव्ज माझा मी घेतला होता. ग्लोव्ज घेतले नवीन, जस्ट एकदा पण नाही घातले. जस्ट आणले फक्त कवरमधून काढले, एकदा घातले आणि ठेवले तसं. आणि नंतर मी हैदराबाद ते कुर्डवाडीच्या गावी चाललो होतो. तर त्यावेळेस ग्लोव्ज कुठं वाटेत एक पडला आहे. मी घातलेच नव्हते. साईडचं जो स्वीट शर्ट असतं ना, त्याच्या साईडच्या पॉकेटमध्ये ठेवलं होतं. आणि ते कधी एक पडला ते काय कळलंच नाही. आणि एक तास माझ्या दुसऱ्या पॉकेटमध्ये होता. आता एकाला काय करायचं, मग एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो ना, तर ते तिथं टाकून दिला मी. एकाला ठेवून काय करायचं. त्याच्यानंतर मग घेतलाच नाही. त्या ग्लोव्ज. आणि कसा आहे आवाज वगैरे कसा आहे, मी गाडी फास्ट चालवते. फास्ट म्हणजे नॉर्मल 60-70. पण वारं वगैरे येत आहे ना भरपूर, तर त्याचा आवाज कसा येतो काय माहीत नाही. माईकमध्ये कसा आवाज येतो आहे तुम्ही बघा. आता काय मोठे गेल्यावर मला व्हिडिओ एडिट करताना मला कळलं.
कसा काय विषय आलाय तेव्हा माईकचा तात्या पाप्पाचा इथून पण रोड आहे काय का रूमवरती झाला पण महागा रेटाने यावं लागेल मी सरळ त्यापेक्षा सरळ जातो काय विषय नाही असे मधून त्यांनी शॉर्टकट केलेले आहेत मागणी फास्ट वाहनी होती पाहिजे चेंबाव देऊन पाहिजे त्याच्या विनाकाराने चिंबून मारायचं चांगल्या काय ते मला लवकर गणपतीचं आगमन झालंय म्हणतात तरी काय विषय नाही त्याचा साऊंड मगाशी जाताना बघितलं ना तोच आहे गणपती आपण रिटर्न आलोय फक्त फिरून एक सिग्नलवरती असं जर डेली बडबड करत राहिलो तर याड लागायची पाळे भाई काय विषय वेळ लागेल वेळ असं जर मोड करत राहिलं तर मोड तात्या फिरून यायचं आपल्याला तात्या तो कसा करतोय साईड देऊन जस्ट आपण माघारी जायच्या वाईत आहे आपण ठीक आहे आलो गाय जानमाशा गाय ग दंगडा नात करते का यावंच लागतंय आणि गाय नात करते काय चालू झाले आपलं सगळीकडे आपण शनिवारपासून धिंगाणा आहे जलपरीवाल्याने तर जलपरीवाल्याने तिरंगावाल्याने भाग्यश्रीवाल्याने सगळ्यांनी धिंगाणा घालून गेला शनिवारपासून ठीक आहे अर्ध्या भाग्यश्रीवाल्याने तर डायरेक्ट 20 बोकडं कापले ते पाहिले दिवशी नात करते का यावंच लागतंय म्हणून आई शपथ नुसता बोकडांचा धुमाकूळ चाललाय बोकडांच्या मनात आता भीतीचं वातावरण आहे हॉटेलवाल्यांनी त्यांचं चालू केलं हॉटेल आता श्रावण संपला नाही अजून गणपती बसतील त्यामुळं बघायचं काय विषय आम्ही पाहता गेला तिथं कोण पाहत्या जांभळून झुकून असाच रोड आहे सर आपलं असाच रोड आहे काही मल्हापूरचा ठीक आहे असाच रोड आहे मल्हापूरचा आणि इथंच आहे आमची अपार्टमेंट आम्ही आता पार्किंग लाईट चालू करतो मस्तपैकी आणि हे आमचं अपार्टमेंट दिसतंय तुम्हाला झापूक झुपूक अपार्टमेंट आणि ह्याच्या पुढंच एक हैदराबादी अमृत खुल्ले आहे आणि त्याच्या पुढंच वाईन शॉप आहे आणि त्याच्या पुढंच पेट्रोल पंप आहे ठीक आहे काय विषय नाही सगळं जवळच आहे काय विषय नाही आम्ही आत्ता आलो आहे आम्ही पार्किंगमध्ये ठीक आहे वाडवाड करून पार्किंग लाईट बंद करा ओके तर काहीच अशा तऱ्हेने आम्ही आलो आहे आत्ता रूममध्ये जाऊन बघू काय विषय साऊंड क्वालिटी आमचा माईक नाही मला बघू आमचा माईक तर आहे गाईज आमचा माईक तर आहे माईक तर आहे आमचा चालू आणि सुखी आहे आता सध्याला तर लावला मला तिथं टिंग टिंग
काय असं आम्ही रेकॉर्ड केलाय साऊंड ह्याच्यात. ठीक आहे, 15 मिनिटं झालं रेकॉर्डिंग चालू. बंद केलं आता. ठीक आहे, डन. बघू आता काय बनते ते.